अंतिम सामना अगदी दिमाखामध्ये मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज हेमंत शिंदे जंबो सर यांना पाहतोय. वय वर्ष 54, खेळाडूंचं नाव आहे हेमंत शिंदे जंबो सर यांना आपण पाहतोय. अनेक युवा खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी असे खेळाडू जंबो सर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. अनेक दिवस झाले जंबो सर यांची आम्ही गोलंदाजी पाहिली नव्हती. रुळे वैभव संघ जिथे जिथे खेळला थोडंसं अनुपस्थिती होते जंबो सर, मात्र आता या स्पर्धेसाठी उपलब्ध झाले जंबो सर. अंतिम सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. फिरकीचे जादूगार जंबो सरांना गोलंदाजी मार्कवरती पाचारण करण्यात आले. तर दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम सामन्याचा थरार पॉवर प्लेचा षटक. चला देवळी संघ आपले बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवायचे आहेत. दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अक्षय जाधव आणि गौरव जाधव, मार्क व स्टीव्ह वॉ असेल किंवा याच परिसरातील वाकळणगावचे दोन बंधू किरण म्हात्रे, केतन म्हात्रे, दोन बंधूंची जोडी. तशीच देवळी संघासाठी मैदानाच्या आतमध्ये दोन बंधूंची जोडी अक्षय जाधव आणि गौरव जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती आहे. जिथे दोन्ही खेळाडूंनी एक एक प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेतला. आपल्या संघाला जिंकण्यासाठी दोन्ही खेळाडूंनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. स्कोअर कार्ड वरती अजूनही चला सामना लवकरात लवकर पीच सुरू करा. बॉलर हेमंत शिंदे जंबो सर यांना आपण पाहतोय. चला सामन्याला होतीये सुरुवात. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. हेमंत शिंदे जंबो सर. यष्ट्यांच्या मागे आपल्याला विनायक शिंदे पाहायला मिळतात. पहिला चेंडू सफल होऊन स्वीप करण्याचा प्रयत्न. स्वीप केला गेला. पहिल्या चेंडूवरती जंबो सर यांच्यावरती चढवलेला प्रहार. या चेंडूवरती आलाय षटकार. 6 धावा. पहिल्या चेंडूवरती गौरव जाधवच्या बॅटमधून षटकार आला. जिथे स्वीप करत असताना त्याने मोठा फटका खेळला आणि तो सक्सेसफुल देखील ठरला. षटकार आलाय. आपण दोन क्षेत्ररक्षक, एक डीपला एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहतोय. समोर लॉंग ऑनला सचिन शिंदेला पाहतोय, तर डीप मध्ये विवेक शिंदे बाहुबली यांना पाहतोय. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी लाईन खराब पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकली. एक चेंडू 7 धावा स्कोर बोर्ड वरती. जर्सी क्रमांक 3 परिधान करून राईट आर्म ओव्हर द विकेटने जंबो सर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅप मध्ये खेळून काढलाय. सुरेख फटका बॅटर गौरव जाधवच्या बॅटमधून. अजून एक चौकार. 4 धावा.
बॉल आला तसा खेळला, मला हवं हा बॉल सेफ झोन मध्ये मारायचाच आहे, कारण आता षटक चालत दुसऱ्या 3 षटकांचा सामना असेल आणि धावफलक धावा लागल्यात त्या बिन गडी बाद, एकही गडी बाद न होता धावफलक धावा लागल्यात त्या 20-20. पुढील चेंडू विवेक शिंदे टू गौरव. बघूया पुढील चेंडू काय करताय. हो हो, काय नजाकत भरा शॉट खेळलाय, धावा मिळतील त्या तब्बल 4 चौकार, 4 धावा. धावा झाल्यात 37 बिन बाद, 37 धावा. अक्षय 2 चेंडू फेस केलेत, 8 धावा कुठल्यात. पुढील चेंडू अक्षय आलाय परत कॉपी पेस्ट स्टाईल मध्ये करतोय, षटकारचा आजार. धावा निर्मितीला पूर्ण अर्धा डझन, 6 धावा. नक्कीच स्कोर रिकान्स झाला किंवा म्हणजे सांगणारच होत लगेच, लागलीच आपल्याला. काय शॉट होता, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. अगदी डोळ्याचं नाव पारडं फेडणारा हा षटकार बघू शकतो आपण. धावसंख्या धावफलकावरती लागल्यात त्या बिन गडी बाद. 43 धावा झाल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 43 धावा. बॉलिंग एंडला आला तो सचिन. ओमकार सर काय सांगाल तुम्ही, हे जे चाललंय हाणामारीचं षटक आणि डोळ्याचं पारडं फेडणारे षटकार पाहू शकतो आपण. आगास्त झाला फायनलचा. फायनल कशी असावी आपल्याला पाहायला मिळते, ती फायनल आपल्या समोरच आलेली आहे. येस सर, फायनल कशी असावी याचं उत्तम आणि ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं, जिथे अक्षय जाधवने देखील पहिल्या षटकामध्ये अक्षय जाधवने हात खोलले नव्हते, मात्र जेव्हा त्याला स्ट्राईक मिळाली त्याने आपल्या स्टाईलमध्ये एका बॅक टू बॅक 2 जे षटकार मारले. अगदी पहिल्या चेंडूचा ॲक्शन रिप्ले आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकासाठी आपण गोलंदाजी मार्गवरती सचिन शिंदे KSK एक्सप्रेसला पाहतोय. वेगवान चेंडू त्याच्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रणय आलाय, एक धाव कंप्लीट केली गेली आहे, दुसरीचा प्रयत्न होईल का. येस इट इज. या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. वेगाने आपल्याला पाहायला मिळतं, इथे थोडासा प्रॉब्लेम पाहायला मिळतोय बॅटर गौरवचा. कुठेतरी धावांचा ब्रेक लागायचा असेल तर तुम्हाला विकेट ही मिळवायलाच लागेल. वैभव रुळे हा संघ प्रयत्न करतोय, दोघांपैकी एक फलंदाज तरी परतावा लागेल, नाही तर धावांचा डोंगर उभा राहायला वेळ लागणार नाही. डोंगर उभा देखील राहिलाय. पुढचा चेंडू सचिनचा.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस टाइम आहे का? येस, मिस टाइम होता, मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. गौरवला मिळतं जीवनदान. सचिन शिंदेचा वेग इथे आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या वेगावरती मोठे फटके खेळणं इतकंसं फलंदाजांना जमत नाहीये. मोठे फटके सातत्याने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र सचिन शिंदे आपल्या वेगाने इथे पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी करत असताना. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले, 3 धावा त्याच्या मार्फत खर्च केल्या गेल्यात. टोटल धावसंख्या आपण 46 स्कोअर कार्ड वरती पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. अक्षय 2 चेंडू शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. यावेळी देखील वेगवान चेंडू पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी बॅट लवकर क्लोज झाली आणि सचिन शिंदेच्या वेगाचा फायदा तिथे त्याला मिळतोय. पडल्यानंतर अगदी वेगाने येतो आणि त्याचाच फायदा राज पवार यांनी घेतला. चेंडूला केवळ दिशा दिली आणि चेंडू मैदानाच्या बाहेर निघून गेला. यावेळी देखील कट करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू पाहायला मिळाला आहे. राज पवार यांची विकेट मैदानाच्या बाहेर. सॅक्रिफाइस केला बॅटर गौरव जाधव साठी. विकेटचं पतन होतं. विकेट गिरता हुआ, संगीत बजता हुआ, डीजे. केवळ 7 धावा खर्च केल्यात पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर. गौरव जाधवला पण स्ट्रायकिंग एंडला पाहतो, ज्याच्या बॅटमधून 11 चेंडू 31 धावांची खेळी आली आहे. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा अंतिम सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 50 धावा स्कोअर कार्ड वरती. सचिन शिंदे यावेळी देखील वेगवान चेंडू पाहायला मिळाला. कोणतंही उत्तर नव्हतं. एक धाव कंप्लीट केली गेली. प्रणय आला चेंडूवरती. सुरेख थ्रो पाहायला मिळाला प्रणयच्या माध्यमातून. 22 यार्ड टेनिस क्रिकेटचे कॅमेरामॅन आहेत प्रणय आणि त्यांच्या मार्फत सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळालं. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्कोअर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते 52 धावा. विजयासाठी 53 धावांची आवश्यकता. चला देवी संघ आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आणि रोडे वैभव आपले दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायच्यात. 53 धावांची आवश्यकता. आपण पाहताय कोयना सोशी कांदळी क्रीडा प्रतिष्ठान म्हणजेच KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर रजिस्टर्ड अंतर्गत ग्रामस्थ मंडळ दरे, मोरे बंधू व ओम साई 11 क्रिकेट क्लब दरे आयोजित आई श्री अगोंड्या देवी चषक 2026 पर्व क्रमांक 2 आणि पर्व क्रमांक 1 चा विजेता रोडे वैभव संघाला आपण प्रथम गोलंदाजी करताना पाहिलं. त्यांनी 52 धावा खर्च केल्या 3 षटकामध्ये. जर हे टायटल त्यांना डिफेंड करायचं असेल तर इथून पुढे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 53 ची आवश्यकता. चला देवी संघ आपलं क्षेत्ररक्षण प्लीज थोडं मित्रांनो लवकरात लवकर लावून घ्या. आपण एकमेकांना सहाय्य करायचं, कारण आपण अनेक वेळा एकमेकांसोबत खेळतो. ज्यावेळी 2 गाव 1 संघाचा फॉर्मॅट असतो तेव्हा देखील आपण एकमेकांच्या एकत्र मिळून खेळतो. त्यामुळे एकमेकांना सहकार्य करा प्लीज. रोहित आपलं बॅटर देखील लवकरच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे, जेणेकरून अंधार पडायच्या आधी आपण फायनल कंप्लीट करू.
Yamamoto. चला देवी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला बाहुबली विवेक शिंदे, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण बॅटर पाहू शैलेश शिंदे बंटी दादा यांना आपण नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहू. जर्सी क्रमांक 12 परिधान करत असताना विवेक शिंदेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो, जिथे KSK क्रिकेटचा बाहुबली चला देवी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं मित्रांनो. गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज राज पवार यांना पाहतो. देवळी एक्सप्रेस, तर समोर विवेक शिंदे KSK क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्यांची ओळख आहे संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये, ज्यांच्या खेळाने आपली दहशत निर्माण केली आहे, तेच विवेक शिंदे यांना आपण पाहतोय. नक्कीच फायनलचा सामना पाहायला मिळतो आपल्याला. टार्गेट ठेवला तो. नक्कीच 3 ओव्हरमध्ये डिफेंड करायचं, तर 52 धावा जिंकायचा. तुम्हाला सामना जिंकायचा, तर 53 धावा करायच्या येणाऱ्या 3 षटकांमध्ये. चला, पहिला ओव्हर असेल तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा असणार आहे. आपल्याला धावा करायच्या तर 18 चेंडू आणि 53 धावा. बॉलिंग एंडला राज पवार, फेस करेल तो विवेक शिंदे आणि बंटी. चला, सामना तोही चालू करायचा आहे. अंधुक प्रकाशामध्ये आपला सामना खेळवायचा नाहीये. रवी पवार आला, पहिला चेंडू वेगवान गतीने टाकलेला, बीट होतो तो विवेक शिंदे. पहिला होतो डॉट चेंडू. बुंदी गेम. नक्कीच पाहायला मिळतं सामना आपला. स्ट्राईकला येतो विवेक शिंदे आणि बघूया नॉन स्ट्राईक रवी राज पवार. बॉलिंग एंडला वेगवान गतीने टाकतायत. विवेक शिंदेने टोलवलाय, टोल वसूल केलाय. अगदी धावा गोळा केल्या त्या 6 षटकार 6 धावा.
स्ट्राईक. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्टँड अँड डिलिव्हर. विवेक शिंदेच्या बॅट. चला सुहास मोरे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. चला सर निर्णय कळवायचा आपला. चला अंपायर जायचं, फक्त अंपायर राहतील, कोणी खेळाडू नाही यायचं आतमध्ये. अंपायर आणि सुहास श्रीकांत कोणी खेळाडू बोलू नये मध्ये प्लीज, विनंती असेल आपल्याला. आपण फक्त 2 बॅट्समन इकडे हवे. रुळे संघाचे आपण बाहेर यायचं, विनंती असेल आपल्याला. आपल्या खेळाडूंना विनंती असेल, प्लीज आपण बाहेर जायचंय. अंपायर्स सुहास, 2 लेग अंपायर्स रिकन्साइल करतील, आपल्याला निर्णय योग्य तो निर्णय कळवतील. फक्त आपण कोणीही मध्ये बोलू नये, आपल्याला विनंती असेल. आपलं म्हणणं आपण मांडलेलं आहे. सगळ्यांनी शांती घ्या. कोणी बाहेरचं प्लेयर जायचं आतमधून, फक्त कमिटीशिवाय कोणी जायचं नाही. चला अंपायर्स आपला निर्णय कळवायचा आहे. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील.
चला आपण आपली तास घ्यायचा आहे, फिल्डिंग सजवून घ्यायची आहे, आपला निर्णय आपल्याला कळवता येईल. चला आपण बोलायचं नाही, आपल्या विनंती असेल, खेळाडूंना विनंती असेल, आपण चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. देवणी संघ आपण लक्ष द्यायचं आहे. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, आपल्याला अंतिम सामना कंप्लीट करायचा आहे. सांगितलेलं आहे. चला प्लीज सामना सुरू करायचा आहे. चला चला प्लीज मित्रांनो, सामना सुरू करायचा आहे. या चेंडूवरती षटकार आलाय, धावसंख्या जाऊन पोहोचती आहे. पण चेक कर 30 झाला. 30 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. चला बाउंड्री लाईनच्या बाहेर यायचं थोडस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनर एज लागली आहे, क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. या चेंडूवरती आली आहे एक धाव. एकेरीने धावसंख्या पुढे सरकली आहे. स्कोर कार्ड वरती 2 षटका अखेर धावसंख्या जाऊन पोहोचती आहे. 31 धावा. विजयासाठी इथून पुढे गरज असेल 6 चेंडू 22 ची. पण आवाज 6-22 आहे.
चला येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावांची गरज असलेली 22 इक्वेशन येऊन ठेपले ते 6 चेंडू आणि 22 धावा स्पीडअप करायचंय 6 चेंडू आणि 22 धावा अगदी नेक टू नेक फाईट पाहायला मिळते आपल्याला 6 चेंडू आणि 22 धावा धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 31 गडी बाद झाले ते 1 12 चेंडूंचा खेळ झालाय धावा झाल्या त्या धाव फलकावरती 31 आणि जमेची बाजू काय ती विवेक शिंदे मारतोय हो हो विवेक शिंदे टोकरा आहे तो 6 विवेक शिंदे 10 चेंडू फेस करेल धावा गोळा केल्या त्या 31 धावा झाल्या सर्वच्या सर्व धावा विवेक शिंदे नेस केलेल्या आहेत 10 चेंडू आणि 31 धावा येणाऱ्या 6 चेंडू आणि 22 धावांची गरज बॉलिंग ट्रॅकला नितीन आलाय विवेकने फेकून दिला नितीनच्या चेंडूला अगदी आउट ऑफ द पार्क येतोय 6 धावांसाठी षटकार बॉल द्यायचा लगेच इक्वेशन येऊन ठेपले 5 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे विवेक शिंदे मार रहा है माही मार रहा है तसा विवेक शिंदे देखील मारतोय तू टाकशील तितक्या जोरात मी मारेल आउट ऑफ द पार्क बॉलिंग ट्रॅकला येतो नितीन राईट टीमवर विकेट टाकतोय नितीन पाहूया काय घडतंय आलाय अजून बॅटचा टो लागलाय लॉंग ऑनच्या दिशेने सचिन येतोय बॉलची फेकी करतोय मात्र तू मै करता करता विकेट कॉम्प्रोमाइज करावी लागेल मात्र स्ट्राईकला येतो परत विवेक शिंदे चला स्पीडअप करायचं बॅट्समॅनने पण आपल्याला संदर्भ होतोय सर्वांना विनंती असेल दिवसभर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जे आपण खेळ पार पडला सहकार्य करायचंय उत्तरार्धामध्ये कुठल्याही आर्ग्युमेंट्स मध्ये कोणी अडकायचं नाही सर्वांना विनंती असेल दोन्ही संघाच्या खेळाडूंना येणारे 4 चेंडू आणि 15 धावा ऐका 4 चेंडू आणि हवेत त्या तब्बल 15 धावा आणि विवेक आहे तो विवेक शिंदे स्ट्राईकला 38 धावा झाल्या त्या अख्ख्या 38 धावा आहेत त्या विवेक शिंदे यांच्या 38च्या पुढे चेंडू आला आहे विवेकने टोलवला आहे पाहावं लागेल चेंडू कुठे लँड होतोय पाहावं लागेल आणि विवेक शिंदे गोल्डन विकेट विवेक शिंदे बॅक टू पॅव्हिलियन नक्कीच विनायक शिंदेला आपला आता येतो विनायक शिंदे स्ट्राईकला 3 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे 3 चेंडू आणि धावा करायच्या त्या 15 बघूया विनायक स्ट्राईकला तो विनायक शिंदे नितीन ट्रायटमवर विकेट टाकतोय फुल टॉस टाकलाय विनायक शिंदेने टोलवलाय टोल वसूल केलाय चक्क मिळाला त्या अर्ध्या डझन म्हणजे 6 षटकार नक्की इक्वेशन चेंज होते इक्वेशन आता येऊन ठेपले ते 2 चेंडू आणि 9 धावा 2 चेंडू आणि 9 धावा काय घडतंय काय बिघडतंय पाहावं लागेल आता नाही तर कधीच नाही मला आता आपल्या संघासाठी झगडावं लागतंय संघासाठी मानाचा अभिमानाच्या शगुसला 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे 2 चेंडू 9 धावा आलाय बॅटचा टॅप करण्याचा प्रयत्न टॅप बॉल गेलाय मात्र जिथे हवा होता चौकार आणि षटकार फंबल झालेत जिथे 1 होता तिकडे 2 घेतलेत आता मात्र इक्वेशन येऊन ठेपले ते 1 चेंडू आणि 7 धावा 1 चेंडू आणि 7 धावांची गरज विनायक आहे स्ट्राईकला 2 चेंडू फेस केले आणि विनायकने धावा गोळा केल्या ते 8 1 चेंडू आणि 7 धावा 1 चेंडू आणि 7 धावा बघूया मानाचा अभिमानाचा चषक कोण उचलेल रोवे आणि हा रुळे विनिंग टीम येते ती आपली देवी संघाचा हार्टली कॉंग्रॅच्युलेशन चला देवी संघ स्टंप घेऊन जायचे नाहीयेत आपण पाहतोय आई आगोंडा देवी चषक 2026 पर्व क्रमांक 2 चा मानकरी ठरला टीम SSC देवळी संघ ज्यांचा खेळ आज
आपण इथे पाहतो तजमुल खान सरांचा इथे शुभ सन्मान घेतला जातोय आणि आपले आजचे तिसरे पंच प्रसाद राजाध्यक्ष सर यांचा देखील इथे शुभ सन्मान घेतला जाईल.